कारण एपीजे अब्दुल कलाम म्हणजे काय होते माहित आहे, तर आमच्या भारतातील एक महान शास्त्रज्ञ, नुसतं भारतातील नव्हे तर जगातील महान शास्त्रज्ञ भारताचे राष्ट्रपती म्हणून उच्च पदावर आहेत, त्यांचे पाय त्यांनी धरले, शास्त्रज्ञाचे पाय धरले. आणि इथं दोन महान काय म्हणूया आपण अतिरथी महारथी लोक एकत्रित आले होते. तो सुरेख संगम होता, दुग्ध सरकार योग होता असं म्हणायला काय हरकत नाही. आणि म्हणून दोघांनीही एकमेकांचे पाय धरले होते. एवढा रिस्पेक्ट, एवढं नम्रता इतकी आपल्यात असली पाहिजे. नम्रता नसेल तर काय होते माहिती पळालं, नम्रता नसेल तर काय होते. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. समुद्राच्या काठाशी जायचं, काठावर तुम्ही उभं राहायचं, तिकडनं एक लाट येते. लाट आल्यानंतर तुम्ही जर ताट असं उभं राहिला, माझ्यासारखा कोण आहे, मी इतका मोठा बॉडीगार्ड आणि मी इतका ताकदवर असून बलवान असून ही लाट मला काय करते, 1 मिनिटातच तो रत्नाकर, तो समुद्र, त्यातील एक लाट येते आणि तुम्हाला उलट पालट करून फेकून देते. कारण तुमच्याजवळ विनम्रता नाही. तेच एखादी लाट आली आणि तुम्ही वाकून त्या लाटेला म्हटलं जा बाई माझ्या अंगावर, आणि पुन्हा तुम्ही उभं राहू शकता. म्हणजे नम्रता असेल तर माणूस टिकून राहतो, नाही तर टिकून राहू शकत नाही. हेच तुकाराम महाराजांनी काय सांगितलं तुम्हाला मला, महापुरे झाडे जाती तेथे लव्वाळे राहतात. महापूर आला तर बाळानो, मुळासकट ही मोठी झाडं उन्मळून पडतात. तर छोटं गवत असतं वाचरून, छोटं गवत असतंय त्याला धक्का सुद्धा लागत नाही. कारण मोठ्या झाडामध्ये जी विनम्रता नसते ती विनम्रता त्या लव्वाळ्यामध्ये असते, ती छोट्याशा गवतामध्ये राहते. म्हणून छोटस गवत जे आहे ते वाकून विनम्र होतं आणि पाण्याला म्हणतं जा बाबा वरून जाणार तर मी विनम्र आहे. आणि म्हणून विनम्रतेनं काय केलं पाहिजे, आपण राहिलं पाहिजे, जीवन जगायला शिकलं पाहिजे. आता टीचर वास्तविक बघा योगायोग कसा आहे. टीचरना मी एक सांगू इच्छितो, टीचर इंग्रजीच्या मुख्याध्यापिका आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटल्यानंतर मी मराठी शिक्षक आहे. आणि ज्या वेळेला मी आरपीडी कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला सांगतो तुम्हाला, माझे 14 मित्र आणि मैत्रिणी एकूण सगळे इंग्लिश मेजरचे होते. आणि त्यांच्यात मी राहतो. मराठी एकटाच मी, मेजरचा एकटाच, आणि सगळे सरकारी मित्र कोण इंग्रजी माध्यमाचे. आणि सुदैवानं वास्तविक पाहता मला जी मित्रमंडळी सुद्धा भेटली ती सुद्धा कशी अगदी चांगली, प्रामाणिक, विनम्र असलेली सगळी मित्रमंडळी मला भेटली. आमचे हुलकबाई सर, आज सांगतो तुम्हाला त्यांचं वैशिष्ट्य, तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित नाहीत, तर ते कमी बोलतात. अल्पाक्षर रमणीयत्व आहे हो. आता हे सूत्रसंचालन वगैरे त्यांचा भाग नव्हे, परंतु सर सांगतो तुम्हाला, सरांना टीचिंग कुठल्याही वर्गावर पाठवा, एक चॉकशीट घेऊन गेले सर, तुम्ही भलेही सायन्स शिकवायला लावा, गणित शिकवायला लावा किंवा इंग्लिश शिकवायला लावा, सरांचा हातखंडा आहे, त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. आणि मानतो मी सरांचं टीचिंग. आणि म्हणून तो या सरांना काळजी वाटून राहिली, या सरांना काळजी वाटून राहिली. सरांना 36 तास पडले. अहो सर 48 तास देताना घेतात ते 48 तास, त्यांची एवढी कॅपॅसिटी आहे ते मी ओळखून आहे. कारण 25-30 वर्षापासूनची आमची होती. आणि सरांची ताकद काय आहे, त्यांचं सामर्थ्य काय आहे हे सगळं मला माहित आहे. मी जास्त अतिशोक्ती करून तुम्हाला सांगायला अशातला पण भाग नाही, मोजक्याच गोष्टी मी सांगत असतो. सरांचं घर एक आदर्श आहे, एक आदर्श कुटुंब. आणि दुसऱ्या लोकांना सांगायचं म्हणजे सर आणि सरांचं कुटुंब हे मार्गदर्शक आहेत, उत्तम मार्गदर्शक. तुम्हाला ते आलतू फालतू सल्ले कधीच देणार नाही. सरांना एक विनंती करतो, हे माईक जरा बरोबर नाही तर पुढच्या वेळेला माईक चालू हे खरोखर मध्ये आवाज तुटालाय त्याच्यामुळे बरोबर वाटत नाही. तर हाय बरोबर सर. तर सांगायचे हेतू म्हणजे मार्गदर्शन, कुणालाही वाट दाखवा, चांगली वाट दाखवा. तुम्हाला जमतच नसेल ना, अहो लोकांच्या पायामध्ये, लोकांच्या मार्गामध्ये काटे टाकू नका. फुलं टाकायला जमत नसतील तर काटे पण का टाकता, तो तरी अधिकार कुठून आला तुम्हाला. म्हणून चांगलं ते मार्गदर्शन आपण करायचं. आता इंग्रजी भाषा तसं भेटलं तर कठीणच असं आम्ही म्हणतो, परंतु मला तर वाटतंय सतत सराव केल्यानंतर ते सुद्धा काय अवघड असं मला तरी काय वाटत. सतत सराव करायला पाहिजे. म्हणजे काय,
असाध्य ते साध्य, तुकारामांच्या भाषेत सांगतोय मी, असाध्य ते साध्य करिता सायाचं अभ्यास तुका म्हणे. अभ्यास करावा पाहिजे. अहो ह्या पुस्तक स्पेलिंग पाठांतर करा दररोज एक पाठावरचे. का तुम्हाला इंग्लिश अवघड जातं उद्या अर्थासहित समजून घ्या. काय अवघड येतो शब्द तो अंडरलाईन करा, अधोरेखित करा, तुमच्या सरांना विचारा, टीचरांना विचारा. इंग्रजी भाषा तुम्हाला तेवढी सोपी, एकदम सोपी होऊन जाईल. अवघड वाटतंय हा काय माहित आहे, आपल्या आणि तुमच्या मनात असलेला एक न्यूनगंड आहे. न्यूनगंड हा न्यूनगंड बाजूला सारून विद्यार्थ्यांनी जोमानं उत्साहानं जर आवडीनं त्याच्यात लक्ष घातलं तर मला तर वाटतंय इंग्रजी भाषा शिकायला काय अवघड नाही. आमचे मराठी साहित्यातले प्रणय पंढरीचे वारकरी ज्यांना म्हणतो आपण, आणि ते म्हणजे कवी माधव जुलियन. माधव जुलियन यांचं नाव कोण सांगतं मला पूर्ण? माधव जुलियन यांचं पूर्ण नाव सोमनाथ माडगूळकर है. माधव त्र्यंबक पटवर्धन यांना प्रणय पंढरीचे वारकरी असे म्हणतात. आणि हेच काय आहेत माहित आहे, तर हे अतिशय चांगलं कार्य करणारे महान कवी आहेत. रवी किरण मंडळ म्हणून एक पूर्वी मंडळ होतं कवींचं, त्याच्यातले एक तेजस्वी कवी म्हणून